आज आपण बनवणार आहे गार्लिक ब्रेड। त्यासाठी आहे ना आपण पहिला हे करून पीठ मळून घेणार आहे। पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी थोडस मसालाच पाणी हे करून घ्यायचं, कारण का आपण त्याच्यामध्ये भिजू घालणार आहे इस्ट। एकदम हे बघा टाकणार आहे 1 चमचा साखर, आणि 1.5 चमचा ईस्ट पावडर। हा, आणि ह्याला 10 मिनिटासाठी ना झाकून ठेवून देणार आहे। आणि 10 मिनिटांनी कुठे टाकले मी हे, त्याला 10 मिनिटासाठी ना झाकून ठेवूया। नंतर आपण पीठ मळायला घेऊया। याला हे येतं, झाले 10 मिनिटं। हे बघा खोललंय, हे कसे बबल आले। आता आपण याला मळून घेऊया पिठामध्ये। हे पीठ घेतलं मी, अर्धा किलो पीठ आहे, चाळून घेतलंय। थोडं मीठ टाकूया आणि मध्ये हे करू देऊ, गोळ करून घेऊया मध्ये। याला मळून घेऊया। आणि मळल्यानंतर 1 तासासाठी आपण याला झाकून ठेवून देऊया। 1 तासाने आपण याला बनवायला घेऊया, गार्लिक ब्रेड बनवायला घेऊया। आणि मी मका पण आणली आहे, मका मला शिजू घालायचे। मी पीठ मळून घेतलं ना, मग मी मका शिजू घालणार आहे। झालं आपलं पीठ मळून। आता आपण याला 1 तासासाठी ठेवून घेऊया। तेल लावूया। याला झाकून 1 तास ठेवून घेऊया। आता आपण हे झाकून ठेवूया 1 तास। 1 तास झालाय आपल्याला। पीठ कसं फुगलंय बघा। त्यातली आहे ना हवा आहे ना, सगळं बाहेर काढून टाकायची। चांगलं मळून घ्यायचं।
खाली आपण याला मळून घेऊया चांगलं. ते मगाशी करायचं होतं, मी मगाशी नाही केलं म्हणून मी आता केलं. चांगलं मळून घेतलंय ना. छान सॉफ्ट मळून घ्यायचं ना. हो ठीक आहे. मळून झालंय आता. याला बघितलं तुम्ही मी कसं मळलं. आता याला 5 मिनिटासाठी ना आपण ठेवून देऊया. अजून 5 मिनिटं. हो. साहित्य घेतलंय मी गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी. 1 डोंबी मिरची, 1 गाजर, मका घेतलाय मी 1 सोलून. आता आपण आणि पहिला त्याला शिजून पण घेतलाय आणि लसूण पण घेतलाय. आणि इथे टाकूया बटर. बटर वितळून घ्यायचं. तर लसूण टाकूया आपण ह्याच्यात. मी लसूण आहे ना चेचून घेतलाय चांगला. ला भाजून घेऊया. त्यात टाकूया हे नाव आहे मला हे नाही टाकतात. लसूण भाजून घेतला बघा चांगला. गॅस बंद करूया. थोडं टाकूया स्नॅपिन. बघायचं नाव स्नॅपिन टाकूया 1 चम्मच. त्यात टाकूया हे पिझ्झा मिक्स मसाला टाकलाय. ठेवूया बाजूला. चांगलं हलवून घेऊया. याची गरज आपल्याला नंतर लागेल. याचं आपण ज्या टाकूया मीठ. फास्ट गॅस आहे. कढई गरम होईपर्यंत ना आपण झाकण ठेवूया. पीठ फुगलं बघा. परत मी 5 मिनिटासाठी ठेवलेलं. तर परत आपण दाबून ठेवूया आणि यातली हवा जी असेल ना ती बाहेर काढून घेऊया. इकडे गॅसवर कढई ठेवली मी गरम व्हायला. त्याच्यामध्ये मीठ टाकलंय. दाखवलं ना. तोडून घेऊया आपण. बाजूला ठेवूया. थोडा आता पीठ लावते मी.
हे बघा हे असं करून घेतलंय. त्याच्यावर टाकूया आपण टमाटे सॉस, मेयोनीज टाकूया, थोडा मेयोनीज टाकूया. व्हाईट वाला. सगळं हे करून मिक्स करून गाजर, थोडं गाजर टाकूया, थोडं डोंबी मिरची, थोडं हे टाकूया मका, आणि चीज. चीज टाकूया याच्यावर. करून घ्यायचा असा. फोल्ड करून घेतला याला. त्याच्यावर टाकूया आपण लसूण हे मग असं मिक्स केलेलं ना हे मटेरियल. काप पाडूया. हलक्या हाताने करायचं ना. हलक्या हाताने. हलक्या हाताने ठेवा आणि खूप शिस्तीत हे काम करा. 15 मिनिटासाठी ना एकदम झाकून ठेवूया. पॅक बंद. आता आपण बघूया उघडून. मी 15 मिनिटं बोलली पण मी 9 मिनिटं झाले मी बघितलं तर हे झालं होतं. तर आपण याला काढूया. जे जे मगाशी टाकले ना तेच टाकायचं आहे. याला करून घ्यायचं. आता थोडं आपण वेगळं करूया. टाकूया गाजर. मगाशी केलं ना आपण तसंच करूया. आता हे तिकडे मम्मीने फर्स्ट चीजच टाकला. हा चीज पण टाकलं आणि हे पण टाकलं. परत याच्यावर चीज टाकूया आपण.
तिला असं करून घेऊया दाबून. आणि जे मग हे लावलं होतं ना तेच लावूया आपण. लसूण हे सगळं. चाकून हे करून घेऊया, कट करून घेऊया. नऊ मिनिटासाठी झाकून ठेवूया. बनवून बघा, खाऊन सांगा.